नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण परत आलो आहे चिंचोली सांगळे गावात, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा. आघाव आहेत त्यांच्या घरी. त्यांना एक साप दिसलेला आहे, त्याला रेस्क्यू करण्यासाठी आपण आलो. शेवटपर्यंत व्हिडिओ बनवून राहा, बघूयात कुठला साप. ते ठेवू या कुठे कोपरा हीट आहे की इडली खाली कोपऱ्यात बॅटरी बोलला बॅटरी कान काय इडलीच्या खाली कोपऱ्यात सुंदर धामण आहे का? मोठी धामण. तुला ओळखून यायला मी म्हटलं ना, पण ते काय पाहिलं नाही कान बरोबर यांना नाही पाहिलं. ही सर एवढा लांब ना म्हणलं ते म्हणे नाही आणि पाहिला थोडा तर दे. दिवड आहे, धामण नाही. अरे बापरे, चांगलाच मोठ्या साईजचा दिवड. चेकड किलबॅक साप, साईज बी मोठी त्याची. चांगलीच मोठी साईज. सर पॉज करू का? मोठ्या साईजचा चेकड किलबॅक दिवड साप. जास्त रागीट स्वभावाचा, नेमके ग्लोज वगैरे काही सोबत नसल्यामुळे हातात पिशवी घालूनच त्याला पकडलाय. उमेश, पिशवी घेत, कारण अतिशय रागीट स्वभावाचा असलेला हा साप, खूप जास्त चावणारा, फक्त बेंडकोळी खाणारा हा साप. लाव पिशवीला. युजली एवढी मोठी साईज ह्याची सापडत नाही. लवकर जरा सुटायला लागला. नाही, पूर्णपणे आहे तसा बिनविषारी, पण सगळ्या सर्पमित्रांमध्ये बऱ्यापैकी दहशत असलेला हा साप आहे. कारण हा पकडल्यानंतर खूप जास्त चावतो आणि युजली शेपटीकडून पकडल्यानंतर स्वतःचं शेपूट तोडून पळून जाणारा साप आहे. दिवड काय दिसला हनुमान आगाव आहे. अच्छा, म्हणजे आधी खाली होता इकडे. वरराब यांनी बघितला, समोर यांनी बघितला. काय करत होता तू? इकडून बाथरूम आणतो. हा, पायऱ्यावर अच्छा, पायऱ्यावर होता का? सगळ्यात महत्वाचं आहे, आपल्या घरात नाही आले पाहिजेत हे एक लक्षात ठेवा. आणि जी बिनकामाची अडचण आहे, आता ह्याच्यातलं काय 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 सामान कामाचं सांगा बरोबर. मग हे असे अडचण ठेवू नका, ह्याच्यात चापलं करून बसतो. हे आता हे बिनविषारी ठीक आहे. आता हे जे काही तुमची नाली वगैरे जी आहे बाहेरची, जास्त बेंडकोळ आहे, तर ह्या बेंडकोळ्या खाण्यासाठी अशा ठिकाणी राहणारा साप आहे. हाय मित्रांनो, आता आगाव ह्यांच्या घरून पकडलेला दिवड साप. नेमके त्यावेळेला ग्लोव्ज सोबत नव्हते, बाहेर असल्यामुळे ग्लोव्ज राहिले होते बॅगमध्ये, पण हातात पिशवी घालून ह्या सापाला रेस्क्यू केलं.
खूप जास्त रागीट स्वभावाचा आणि खूप जास्त चावणारा साप. आत्ता घरून ग्लोव्ज मागवले मुद्दा म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी, कारण युजली ह्या साईजचे जे दिवड साप आहेत हे आपल्या भागात फार क्वचितच सापडतात, एकदमच कमी प्रमाणामध्ये. चांगलाच ह्यूज आहे. इंग्लिशमध्ये चेकर्ड किलबॅक, हिंदीमध्ये ढोरिया, मराठीमध्ये वेरुळा दिवड ही ह्या सापाची नावं आहेत. जमिनीवर असेल तर बेंडकोळ्या खातो आणि तलावात पाण्याच्या ठिकाणी जर राहत असेल तर अशा ठिकाणी तलावातले मासे पाण्यात जाऊन लिलया पकडणारा हा साप. पूर्णपणे बिनविषारी पण खूप जास्त चावणारा चेकर्ड किलबॅक दिवड. त्याला पाण्याच्या जागीच आपण सोडण्यासाठी आलेलो. उड्या मारत पळणारा साप आहे एकदमच. बघू शकता का जबरदस्त साईज आहे त्याची. सटकन पाण्यात निघून गेलाय त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल, सांगितलेली माहिती जर आवडली असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.